अजित पवार यांच्या जाण्यानंतर महाराष्ट्र सुन्न आहे आणि अजित पवार यांच्या सोबत ज्या माणसांनी काम केलं, ज्यांनी अजित पवार यांना जवळून पाहिलं, त्यांचं व्यक्तिमत्व, काम करण्याची पद्धत आणि त्यांची दूरदृष्टी ज्यांनी अतिशय जवळून पाहिलेली आहे, अशा वेगवेगळ्या मान्यवरांशी आपण बोलतोय, जाणून घेतोय अजित पवार यांच्याबद्दल। आणि आज अजित पवार यांच्या अतिशय महत्त्वाकांक्षी अशा आणि जिथून त्यांनी त्यांच्या कामाची एक वेगळी ओळख निर्माण केली ते म्हणजे विद्या प्रतिष्ठान। या विद्या प्रतिष्ठानच्या मध्ये शरद पवारांनी जरी ते रोपटं लावलेलं असलं तरी अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्तृत्वानं विद्या प्रतिष्ठान मोठं केलं, त्याला एका उंचीवरती नेऊन ठेवलं। याच विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर आपल्या सोबत आहेत, अजित पवार यांचे सहकारी आहेत, अतिशय जवळून त्यांनी काम पाहिलेलं आहे। आणि मग निवडणुकीचं संचलन असेल किंवा अनेक गोष्टी कौटुंबिक दृष्ट्या सुद्धा अतिशय जवळचे असलेले किरण गुजरजी आता आपल्या सोबत आहेत। किरणजी, मला माहित नाही आता मी ज्या मुद्द्यांवर तुम्हाला बोलणार आहे दादांच्या संदर्भातल्या, की तुमच्या इतकं कोणी दादांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगू शकेल की दादा नेमके कसे होते, तुमची आणि दादांची पहिली भेट कशी झाली, दादाने तुम्हाला विद्या प्रतिष्ठानमध्ये कसं आणलं? साहेब, दादांची माझी पहिली भेट 1986 साली मधली आहे। कारण मी काँग्रेस पक्षामध्ये काम करत होतो आणि आदरणीय पवार साहेब जेव्हा काँग्रेस पक्षामध्ये औरंगाबादचं अधिवेशन झाल्यानंतर आले, मी त्यावेळेला काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून बारामतीमध्ये काम करत होतो। आदरणीय पवार साहेबांनी जेव्हा आम्हाला एकत्र बोलवून घेतलं, पहिली मीटिंग केली आणि दादांचा जवळून परिचय करून दिला, तसा ते छत्रपती कारखान्याचे संचालक या नात्याने 84 सालचा तसा परिचय होता। परंतु राजकीय दृष्ट्या आम्ही वेगळे असल्यामुळे फारसा संबंध येत नव्हता। परंतु 86 ला एकत्र आल्यानंतर मात्र पक्षाचा अध्यक्ष म्हणजे युवक काँग्रेसचा या नात्याने युवकांची फळी बारामती तालुक्यामध्ये निर्माण करण्याची गरज आहे आणि आदरणीय पवारसाहेब हे आता ज्येष्ठ नेते, त्यांना राज्यात देशात फिरायचे आणि त्याच्यासाठी बारामतीमध्ये मात्र तरुणांचा समन्वय साधण्यासाठी तरुण नेतृत्व पुढे पाहिजे म्हणून अजितदादांना आम्ही आग्रह केला आणि तिथून आमच्या कामाची सुरुवात झाली। पण हे कामाची सुरुवात होत असताना अजितदादांची जी कामाची पद्धत होती अगदी सुरुवातीपासून, म्हणजे ते आधी दुधाचा व्यवसाय करायचे, ते व्यवसायातून राजकारणात जेव्हा आले तेव्हा त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला अगदी सुरुवातीला जाणवलं होतं का की अजित पवार यांच्यामध्ये एक नेता दडलेला आहे? कारण पवार कुटुंबातल्या बाकी कुणालाही पुढे न आणता शरद पवार यांनी अजित पवार यांना राजकारणात पुढे आणलं। काय रणनीती होती त्यांची आणि खरंच तेव्हा ती चुणूक दिसली होती का की त्यांच्यात एक नेता दडलाय? हो, बरोबर आहे। कारण काय की जर त्यावेळेच्या काळामध्ये 86चा पिरियड पाहिला तर पवार कुटुंबियामधले जे तरुण नेतृत्व होतं त्याच्यामध्ये काय झालं की छत्रपतीच्या राजकारणामध्ये कारखान्याच्या अजितदादा एकमेव होते, म्हणजे राजकीय दृष्ट्या त्यांनी ऑलरेडी पदार्पण केलेलं होतं। जसं बघितलं तर म्हणजे सार्वजनिक आणि आपण सहकारच्या माध्यमातून म्हणतो आणि त्यांच्या कामाची चुणूक सगळ्यांना दिसत होती, कारण अत्यंत कठोर परिश्रम हा त्यांचा पहिला स्थायीभाव होता आणि स्पष्ट आणि परखड बोलणं। याच्यामुळं काय झालं की असं वाटायचं की आता इथून पुढच्या राजकारणामध्ये, कारण राजकारणामध्ये एखादं राजकीय नेतृत्व जेव्हा काम करतं तेव्हा जनतेशी एकरूप होत असताना किंवा सुसंवाद साधत असताना, जनतेच्या अडचणी समजून घेताना काय होतं की प्रत्येकजण राजकीय म्हणजे मी जनरल बोलतोय की लोकांना कागद घेणं किंवा त्यांची कामं ऐकणं, परंतु ते किती मार्गी लागतात हा विषय होता। तसा अनुभव मलाही होता। त्याच्यामुळं दादा अशी एकमेव व्यक्ती आम्हाला सगळ्यांनाच वाटली, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना, की जे थोडं झोकून देऊन काम करतील। कारण ते नेहमी काम करताना पण पवारसाहेबांच्या या बारामतीमध्ये की आमचे सगळे सिनियर मंडळी काम करायची आणि ते म्हणायचे की नाही, आपल्याला लोकांची कामं करताना थोडंसं स्पष्ट सांगावं लागेल, काम होणार असेल तर आपल्याला हो म्हणावं लागेल, त्या पद्धतीने आपण जाऊ। आणि मग त्यांनी त्याच्यामध्ये सुरुवात केली। कारण ही चुणूक ही तसं निवडायचा वगैरे प्रश्नच आला नाही, कारण बाकीची जी पवार फॅमिलीमधली इतर तरुण मंडळी होती त्याच्यामध्ये कुणी फारसं राजकीय दृष्ट्या त्याच्यामध्ये सहभागात नव्हतं। एक प्रशासक म्हणून दादांचं काम तुम्ही अतिशय जवळून पाहिलेलं आहे, विशेषतः विद्या प्रतिष्ठानचं जे काम आहे। कारण विद्या प्रतिष्ठानच्या प्रत्येक असं म्हटलं जातं की दगड माती तिथला झाडाच्या फांदीपासून प्रत्येक गोष्टीकडे अजितदादांचं बारकाईने लक्ष असायचं आणि विद्या प्रतिष्ठान मोठं करण्यासाठी दादांनी प्रचंड मेहनत घेतलेली होती।
तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हो, अर्थात काय की 1972 साली आदरणीय पवारसाहेबांनी विद्याप्रतिष्ठान शिक्षण संस्थेची स्थापना केली. तेव्हा काही ते लिमिटेड स्वरूपामध्ये होतं, परंतु खऱ्या अर्थाने विद्यापीठांच्या पण कार्याला गती आली ती 1988च्या नंतर. साहेबांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आणि साहेब जेव्हा राज्यामध्ये संपूर्ण कामकाज पाहायला लागले तेव्हा बारामतीतल्या विद्यापीठान संस्थेमध्ये ही बारामतीतली संपूर्ण कॉम्प्लेक्स हा आता आपल्याला विस्तृत मोठा करायचा आहे, तो बाहेर न्यायचा आहे. म्हणून बारामतीपासून 4 किलोमीटर अंतरावर रुईच्या माळावर बंजर जमीन त्या ठिकाणी दादांनी निवडली. आणि त्यावेळेला लोक विनोदाने म्हणायचे की इतक्या लांब काय चालणार, हे बारामतीच्या बाहेर आहे, कसं होणार. परंतु त्याच वेळेला दादांना एक दूरदृष्टी होती की आपल्याला भविष्यामध्ये जे प्रकल्प शिक्षण संस्थेमार्फत राबवायचे त्यासाठी आपल्याला विस्तीर्ण आपल्याला जागा लागेल. आणि मग विद्यापीठांना तेव्हा पहिल्यांदा आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेज आणि इंग्लिश माध्यमाच्या शाळांच्या इमारती बांधकामाला सुरुवात केली. तेव्हा अक्षरशः त्या माळरानावर खडक फोडून ब्लास्टिंग करून त्या ठिकाणी इमारती उभा राहिल्या. त्यावेळेला दादा स्वतः रात्रंदिवस त्या ठिकाणी बसून असायचे आणि त्यांचा एक स्थायीभाव होता की कोणत्याही इमारतीचं काम सुरू केलं की झाड मात्र पहिल्या दिवशी लावलं पाहिजे, कारण ज्या दिवशी इमारत पूर्ण होईल त्या दिवशी मात्र झाडं बऱ्यापैकी आपल्याला मोठी झाली असली पाहिजेत. या अनुषंगाने ते काम करत गेले. ते इव्हन 88 पासून टिल डेट म्हणजे विद्यापीठांचा आज जवळजवळ 250-300 एकराचा परिसर